सोलापूर शहरातून एक मोठी कारवाई समोर आली आहे। शहर गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 4,39,900 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे। दिनांक 30 मार्च 2026 रोजी शहर गुन्हे शाखेचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत होते। यावेळी थोबडे वस्ती जुना देगाव नाका परिसरात एका संशयित व्यक्तीवर पोलिसांचे लक्ष गेले। तो इसम झाडाखाली बसून प्लास्टिक पिशवीतून काही पुड्या विक्री करत असल्याचे दिसून आले। पोलिसांनी त्याच्यावर गोपनीय नजरेतून लक्ष ठेवत योग्य वेळी त्याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीचे नाव रजाक गफूर शेख वय 49 असे असून तो मजुरी करत असल्याचे समोर आला। त्याच वेळी पिशवीतून तपासणी केली असता त्यामध्ये गांजा आढळून आले। पुढील तपासात आरोपीने आपल्या घराच्या परिसरात तब्बल 59 गांजाची झाडे लावल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीकडून 227 ग्राम गांजा आणि 59 गांजाची झाडे जप्त केली। झाडांचे वजन 21 ग्राम असून एकूण 21.44 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे। जप्त मालाची एकूण किंमत 4,39,900 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे। या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त M राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला या कारवाईमुळे मोठे यश मिळाले आहे। अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आला आहे। काल दिनांक 30/3/26 रोजी आम्ही स्वतः तसेच आमच्या क्राईम ब्रँचच्या टीममध्ये PSI मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव रोड जुना देगाव नाक्याच्या अलीकडे थोबडे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या आतील बाजूस एक झाडाच्या खाली एक इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं। त्याच्यावर बारा पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामधून काही वस्तू काही विक्री करत आहे। प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती असे सांगितलं। त्याच्याकडे पेटलेली जी पिशवी आहे ती पिशवीची पाहणी केली असता पिशवीमध्ये गांजाची पानं मिळून आली। त्यानंतर त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता तो त्याच ठिकाणी बाजूला त्याचं घर आहे तिथे राहतोय। घराच्या कंपाऊंड मध्ये बॅक साईडला तसेच घराच्या समोरील बाजूस 3 ठिकाणी त्यांनी गांजाची झाडं लावल्याचं आढळून आलं। त्याप्रमाणे ती गांजाची झाडं कुठं आहे त्याची पाहणी केली आणि ती गांजाची पूर्ण झाडं उपटून ताब्यात घेतली। अशी एकूण घरासमोरील 3 ठिकाणी आणि घराच्या मागे 2 अशा ठिकाणी एकूण 59 गांजाची झाडं मिळून आलेली आहेत। त्याचबरोबर तो जो इसम आहे रजाक गफूर शेख त्याच्याकडे देखील जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास गांजा मिळून आलेला आहे। असं एकूण गांजाची झाडं आणि मिळून आलेला गांजा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे। त्याबाबत सगळ्याचा गांजा जप्त करून उचित कायदेशीर कारवाई करून आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 287/26 NDPS ऍक्टचे कलम 20/20 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे। नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी रजाक गफूर शेख यास अटक केलेली आहे आणि त्याला दिनांक 4/4/2026 पर्यंत पोलीस कोठडीत मांडण्यात आलेले आहे। सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय M राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI अरविंद माने, PSI मुकेश गायकवाड आणि पोलीस पथक यांनी केलेले आहे। सदर गांजाची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 4,39,000 ही किंमत होते।